सावेडीत ऑर्थो केअर स्पाइन क्लिनिकचा दिमाखदार शुभारंभ. आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते ऑर्थो केअर क्लिनिकचे उद्घाटन. अहिल्यानगरच्या सावेडी परिसरात ऑर्थो केअर स्पाइन क्लिनिकचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मानदुखी, पाठीचे दुखणे, कंबरदुखी व गुडघेदुखीवर आधुनिक उपचार देणाऱ्या या क्लिनिकचे उद्घाटन आमदार संग्रामभैया जगताप यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी कुमारभाऊ वाकळे यांच्या हस्ते आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास नगरसेवक सुरेश बनसोडे, नगरसेवक करण कराळे, नगरसेवक मोहित पंजाबी, गजानन भांडवलकर, हिंदू राष्ट्र सेनेचे संजय आडोळे, डॉक्टर मोहन जाधव, युवा उद्योजक भरत वाकळे यांच्यासह अनेक मान्यवर, मित्रपरिवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऑर्थो केअर स्पाइन क्लिनिकमुळे सावेडी परिसरासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील रुग्णांना दर्जेदार व विश्वासार्ह उपचारांची नवी सुविधा उपलब्ध होणार असल्याची भावना यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. मी डॉक्टर मोहन जाधव. आपल्या नगरमध्ये प्रथम क्लिनिक हे ऑर्थो केअर स्पाइन क्लिनिक हे चालू होत आहे. आपल्या सेवेत लवकर आज ओपनिंग केली, उद्यापासून लगेच ट्रीटमेंटसाठी चालू होत आहे. तर कोणत्याही प्रकारचे आपल्या हाडांमध्ये काही त्रास असेल, मसलमध्ये त्रास असेल किंवा नस दबलेले असेल तर ते पूर्ण क्लिअर होणार. विदाउट मेडिसिन, विदाउट ऑपरेशन हे आपण क्लिअर करणार. याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे फॅसिलिटीज आहेत. तर एवढंच म्हणणं आहे की सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि प्रथम 5 दिवस फ्री ट्रीटमेंट राहणार, चेकअप ट्रीटमेंट फ्री राहणार. यस, थँक्यू. सावडी भागामध्ये ऑर्थो केअर स्पाइन क्लिनिक नावाचं अतिशय चांगलं आपले डॉक्टर जाधव आणि भरत शेख यांनी मिळून जे अतिशय चांगलं युनिट साहेबांनी सांगितलं आपल्या इथं उभं केलेलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी आपल्या शहराचे लाडके कार्यसम्राट आमदार संग्रामभैया जगताप, आपले नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे, नगरसेवक करण कराळे, नगरसेवक मोहितजी पंजाबी, आजी माजी सर्व नगरसेवक भिंगरदेव साहेब आणि या कार्यक्रमासाठी आलेले रघुवंशी साहेब असतील, खिलारी साहेब असतील, चव्हाण साहेब असतील, आमचे मित्र केशवजी नागरगोजी, जमलेल्या सगळ्या माता भगिनी व या दोघांच्या विनंती देऊन आलेले सर्व मित्र परिवार, या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण या कार्यक्रमासाठी आपला वेळ खर्च करून या ठिकाणी थांबलात. आणि हा कार्यक्रम म्हणजे हे जे युनिट उभा राहिला आहे सगळ्यांनी याचा फायदा घ्यावा. पण काल रात्री चालू व्हायच्या आधीच मी अर्धा तास डॉक्टरांनी 5 मिनिटातच मला रिलॅक्स केलं. दिवसभर आपण ज्यावेळेस काम करतो आपल्याला वाटतं कष्टाचं काम आपण करत नाही, फक्त बसून करतो, तरी सुद्धा मानक्याला वेगवेगळ्या ठिकाणी शरीराची आपली झीज होत असते किंवा एक अशी आपल्याला गरज असते की जेणेकरून आपलं शरीर रिलॅक्स झालं पाहिजे आणि आपण आठवडाभर महिनाभर काम परत त्याच ताकदीने केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी या युनिटचा फार मोठा उपयोग या ठिकाणी होणार आहे. आणि सगळ्यात जास्त आपले संग्रामभैया यांचा दिवसभर प्रवास गाडीत असतो, त्यांचा प्रवास दिवसभर गाडीत, त्यांना सुद्धा मसल रिलॅक्सेशन साठी हे फार गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण वेळ काढून जरी एखाद्याचं दुखलं नाही तरी सुद्धा एक शारीरिक आपली हे करण्यासाठी इथं आलं पाहिजे असं मी मित्रांना सांगतो. आज भरत भाऊने असेल किंवा डॉक्टर जाधव यांनी पुढाकार घेतला. नवीन आपण पाहतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये नवीन नवीन पद्धती आपल्याला पाहायला मिळतात. जसं काळ बदलत जाईल तसे नवीन नवीन संकल्पना सातत्याने येत असतात. आणि या फिजिओथेरपीच्या बाबतीमध्ये देखील आपण पाहतो की फिजिओथेरपी ही देखील कुठलाही ऑपरेटिव्ह झालं की कुठलाही खेळाडू असेल त्याला फिजिओथेरपीच्या बाबतीमध्ये आपल्याला सातत्याने कुठेतरी बारकाईनं लक्ष ठेवावं लागतं. फिजिओथेरपी सातत्याने घ्यावं लागतं. मग कुठलाही जर बॉडी बिल्डिंग मधला एखादा व्यक्ती असेल, कुस्ती क्षेत्रामधला असेल, क्रिकेटर असेल, हॉकीचा प्लेअर असेल, फुटबॉल प्लेअर असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यक्तीला घ्यावाच लागतं. आता अलीकडच्या काळामध्ये एका जागेवर बसून करणारे IT इंजिनियर जरी असले, एका जागेवर बसून काम करणारे लोक जरी असले तरी त्याला वेगवेगळे इश्यूज बसून बसून देखील होत असतात. एखादा फार गाडीत प्रवास करत असेल, एखादा फार टू व्हीलरवरती प्रवास करत असेल तर त्याला देखील याच्या कुठेतरी जर त्रास झाला तर फिजिओथेरपीच्या बाबतीवर पुढाकार घ्यावा लागतो, कुठे जावं लागतं. म्हणून आता ही नवीन थेरपी कायरोथेरपीच्या निमित्तानं देखील आपल्याला कुठेतरी अलीकडच्या काळामध्ये उदयास आली पाहायला मिळते. आणि त्याचं ज्ञान हे अवगत करून आपल्याला आणि ते ज्ञान कुठेतरी
डॉक्टर रोहनजी जाधव यांनी पुढाकार घेऊन त्यांनी अवगत केलेला आहे आणि आज कोणता त्याचा उपयोग आपल्या अहिल्यानगर वासियांना देखील होणार आहे. आता बारकाईने पाहिलं, कुमार बोणाने आत गेलो, बरेच लोक आत होते, सगळ्यांनी पाहिलं कशा पद्धतीची वेगवेगळी थेरपी आहे. याच्या बाबतीमध्ये कुठेतरी बारकाईने लक्ष ठेवावं लागतं. आणि मी तुम्हाला विनंती करेन की आता प्रत्येकाचा फॉर्म भरून घ्यायचा, त्याची माहिती द्यायचा अगोदर, कोणाचं काय आणि त्याच्यानंतर त्याला उपचार पद्धती द्यायचा. आपण पाहतो की अलीकडच्या काळामध्ये काय एखाद्याचं बरं झालं तर हरकत नाही, पण नाही झालं तर तुमच्याकडून नाही झालं असंही बऱ्याच लोकांचं डॉक्टर लोकांचं म्हणजे पाहतो की आपण एखादी घटना कुठं काहीतरी घडत असते, पण निश्चित रूपानं त्या व्यक्तीला सामोरं जावं लागतं. तुम्ही देखील कुठेतरी त्या बाबतीत जागरूकता ठेवा, सगळ्या लोकांना त्याची माहिती द्या, कशा प्रकारे आहे, काय होणार आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या त्या बाबतीमध्ये तुम्ही जायचं काम करावं. तर तुमच्या उपचार पद्धती कुमार मोठ्यांचं तसं पेरारोडला चालूच त्यांची होईल आणि चांगल्या पद्धतीने चालू आहे. जेवढे लोक तिथे जाऊन आले तिथल्या लोकांनी मला निश्चित सांगितलं की एक तो उपचार त्यांचा घेतल्यानंतर त्यांना फार रिलीफ मिळाला आणि त्यामुळं हे सगळं पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर कुठेतरी निश्चित रुग्णांच्या मनातून एक समाधान व्यक्त केलं पाहायला मिळतं असतो. तरी देखील याच्यामध्ये एक सामाजिक बांधिलकी देखील आहे, कारण की एखाद्या डॉक्टरच्या माध्यमातून एखादा उपचार झाल्यानंतर एखादा रुग्ण बरं झाला तर डॉक्टरला फार समाधान मिळत असतं. आणि आज तुमच्या माध्यमातून देखील ज्यावेळेला अनेक लोक या ठिकाणी येतील आणि ज्यांना कुठेतरी काहीतरी अचानक इंजुरी असतात, कुठेतरी त्या आपल्याला व्यक्ती पाहिल्यानंतर जाणवत नाही, पण त्या व्यक्तीला दैनंदिन त्या इंजुरीला सामोरं जावं म्हणजे अगदी मिनिटाला त्यांची जे जाणीव होत असते की आपल्या इथे दुखतंय. रोज मनुष्य कुठेतरी गोळ्या खात असतात. काही लोक परस्पर काही मेडिसिन घेत असतात, मेडिकलमध्ये जातात, ही गोळी द्या ती गोळी द्या, ते परस्पर डॉक्टर झालेले असतात. असंही काही लोकांचं आपल्याला ऐकायला मिळतं, पाहायला मिळतं. त्यामुळं काही लोकांना म्हणजे त्याच्यातनं पेन किलर खाऊन सुद्धा किडन्यांचा प्रॉब्लेम झाला, असे अनेक वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे तुमचा हा उपयोग हा सारांश वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना होणार आहे. त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे उपचार लोकांना द्या, चांगल्या लोकांना रिलीफ द्या आणि त्यातून लोक कशी बरे होतील. एखादं फार इंजुर असेल तर ऑपरेटिव्ह शिवाय पर्याय नाही, आणि तुमच्यामुळे ते ऑपरेटिव्ह अजून 5-10 वर्ष पुढे गेला तर निश्चित त्या रुग्णाला एक चांगलं आयुष्यमान मिळण्याच्या देखील मदत होत असते. त्यामुळे तुम्ही चांगला उपक्रम मनापासून सुरू केला तर आपल्याला आमच्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि याला प्रत्येक रुग्ण जो आपल्यामध्ये थोडंफार जे काही असेल तर तो आपल्या इथून या वास्तूमधून बरा होऊन बाहेर जाऊ अशीच मी परमेश्वराची प्रार्थना करतो. आणि आपल्या ह्या कायरो केअर या सेंटरला मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. आणि धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम, जय श्रीराम. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.